नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बनवणार आहोत वडापाववाल्यांकडे जी सुकी लाल चटणी भेटते ती आपण बनवणार आहोत घरच्या घरीच। तर त्यासाठी इथे मी भजी केल्यानंतर जे बॅटर शिल्लक राहिले ते घेतलेले आहे। त्याच्या आपल्याला अशा छोट्या छोट्या नुसत्या बेसनाच्या पिठाच्याच भजी करून घ्यायच्यात। चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत त्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्यात। तर इथे भजी आपल्या तयार आहेत, त्या आपण काढून घेऊयात। भजी काढून घ्यायची आणि थोडी थंड करत ठेवायची। त्यानंतर लसणाच्या पाकळ्या थोड्या ठेचून आपल्याला तेलावरती खरपूस अशा फ्राय करून घ्यायच्या। आणि भजी आणि लसूण थंड झाला की त्याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे, चवीनुसार मीठ आणि थोडासा चाट मसाला घालायचा आहे। तर चाट मसाला ऑप्शनल आहे, जर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नका घालू। सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं। तर रेडी आपली वडापावची सुकी चटणी। अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनल लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा।